नमस्कार, मी माधुरी वैद्य. अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात, त्याची सुरुवात ज्या दिवशी झाली त्या दिवसापासून आपण भगवद्गीतेतल्या 15व्या अध्यायाचं, ज्याचं नाव आहे पुरुषोत्तम योग, त्या योगातले श्लोक, त्या अध्यायातले श्लोक म्हणायला आपण सुरुवात केलेली आहे. आत्तापर्यंत 6 श्लोक आपण वाचले, श्रवण केले आणि त्या श्लोकांचे अर्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. तेव्हा आपल्याला असं कळलं की हा जो संसार वृक्ष आहे, त्यातलं ऊर्ध्व मूल आहे, ब्रह्मलोक आहे, जे मुख्य फांदी आहे, आणि ऊर्ध्व मूल म्हणजे अत्युच्च स्थानावर असलेलं मूळ म्हणजे परमात्मा, जो अनंत आहे आणि अविनाशी आहे. पण ब्रह्मदेवापासून उत्पत्ती झालेल्या योनींचा संसार मात्र अविनाशी नाही, तो नाशिवंत आहे, त्याचप्रमाणे दुःखरूप आहे, क्षणभंगूर आहे. आणि म्हणूनच जर पुन्हा पुन्हा योनी जन्म नको असेल तर काय केलं पाहिजे? तर सगळे गुण अवगुण, सुख दुःख यापासून अलिप्त राहिलं पाहिजे, त्यांच्यावर विजय मिळवला पाहिजे आणि सुखदुःखापासून मुक्त असलं पाहिजे. आणि तसं असेल तरच आपण परमात्म्यापर्यंत पोचू शकतो, जे फक्त ज्ञानी लोकच करू शकतात. आणि म्हणूनच ते एकदा त्या रस्त्यावरून अत्युच्च स्थानावर गेले की ते परत या संसारात येत नाहीत. आता आपण नेहमीप्रमाणे जे 6 श्लोक झाले ते एकदा ऐकूया. ओम श्री परमात्मने नमः. भगवंत म्हणतायत, ऊर्ध्वमूल मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेदस वेदवित् अधश्चोध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसंगशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितं वै यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ते प्रसृता पुराणी निर्माणमोहा जितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसजनैर्गच्छन्त्यमूढा पदमव्यन्तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. श्लोक 7. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. या देहात हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि 5ही इंद्रियांना आकर्षित करतो. ज्याप्रमाणे आकाश हे विशाल आहे, आपल्या नजरेत न मावणार आहे, पण जर एखाद्या घटामध्ये त्यात पाणी असेल, त्यात आपण डोकावलं तर आपल्याला जे आकाश दिसतं ते त्या घटा इतकंच मर्यादित असतं. त्याचप्रमाणे एखाद्या तलावात पाण्यात जर आपण आकाश बघितलं तर ते आपली दृष्टी जिथपर्यंत जाते तितकंच दिसतं. आणि अगदी त्याचप्रमाणे सर्व भूतांच्या ठिकाणी एकरूपाने स्थित असूनही परमात्मा पृथक पृथक असल्यासारखा दिसतो. म्हणून देहात बसलेल्या जीवात्म्याला भगवंतांनी
आपला सनातन अंश म्हटलेला आहे. शरीरै यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधा निवाशयात. वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो. तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्मा हा सुद्धा ज्या शरीराचा त्याग करतो त्या शरीरातून मनसहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. आता आपण एखाद्या बागेत जर गेलो तर अगदी समोरच आपल्याला चाफ्याचं झाड दिसतही नाही, पण वाऱ्याबरोबर जो वास आपल्याला त्या चाफ्याचा येतो तेव्हा आपल्याला समजतं की निश्चित इथे कुठेतरी चाफ्याचं झाड आहे. म्हणजे इतक्या दुरून वारा त्या चाफ्याचा सुगंध घेऊन आपल्यापर्यंत येतो. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.